धन्यवाद अजयचे डायरे सर. पहिला दिवा त्या देवाला की ज्याच्यामुळे आज मंदिरामध्ये देव शिल्लक आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना करून मी अविनाश शंकरतरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष सन्मान्य सुधाकर भाऊ घारे यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या या स्पर्धेमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक सहर्ष स्वागत करतो. आज या स्पर्धेचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या दिवसातील पहिला फेरीतला अंतिम सामना असेल. एका बाजूला जय कोलमा माता शेलू संघ तर दुसऱ्या बाजूला जय ताडोबा कळम. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील. नाणेफेक जिंकले कळम संघाने, क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय आणि आमंत्रित केलंय जय कोलमा माता शेलू संघाला फलंदाजीसाठी. 4 ओव्हरची मॅच असेल. अप्रतिम आयोजन अजय सर. अगदी मला वाटतं ह्या सीझन मधलं हे पहिलंच आयोजन असेल आणि अगदी दर्जेदार. अजून कोणाचे ग्राउंड तयार नाही आहेत आणि अशा परिस्थितीत अगदी हिरवगार ग्राउंड इथे उपलब्ध करून दिले धोत्रेकरांनी. त्यांचे देखील कौतुक व्हायला हवं. गोलंदाजी मार्कवर पहिलं षटक घेऊन गोलंदाज पंकज, समोर असेल गणेश मसने. पहिलाच बॉल हात खुले करण्याचा प्रयत्न केलाय गणेशने आणि बॉल सीमा पार. षटकाराने स्वतःच आणि संघाचं खातं ओपन केलंय. 6 धावा. या सीझनची अगदी धडाकेबाद सुरुवात केली आहे. समोर संघ कुठलाही असू दे परंतु आपल्याला खेळायचंय. हाच पवित्र तो उचललाय जय कोलमा माता शेलू संघाने आणि अतिशय चांगली सुरुवात केली आहे. पंकजला कमबॅक करावा लागेल. एक चांगला गोलंदाज आहे कळम गावातील, कळम संघातील. 1 बॉल 6 धावा. स्ट्राईकवर असेल गणेश आणि नॉन स्ट्राईकला साई मसने. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा पंकज सज्ज होतोय. इथे थोडंसं व्हेरिएशन बघायला मिळालं आणि लगेचच कमबॅक करून दिलंय ते पंकजने आपल्या संघासाठी. षटकारानंतर हा आलेला निर्धाव बॉल. नक्कीच आयोजकांचं कौतुक करावं तितकं कमी आहे. जबरदस्त आयोजन. पुढचा बॉल कट करण्याचा प्रयत्न केलाय. जोरदार अपील. पंचांकडे आमचं लक्ष असेल आणि ते नॉट आउटचा इशारा. अपील मध्ये भरपूर जास्त उत्साह होता परंतु थोडासा आत्मविश्वास कुठेतरी कमी आणि पंचांकडून इथे नॉट आउटचा इशारा. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर कमबॅक करून दिले पंकजने. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सज्ज होईल. ते शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, जागा बनवली. 2 खेळाडूंच्या मधून चांगली फिल्डिंग बघायला मिळाली. फक्त 1 धाव मिळेल. या एका धावेने संघाचं खातं जाऊन पोहोचते ते 7च्या घरात. 7 धावा धावफलकावर. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे पहिलं आणि अंतिम षटक असेल अजय सर. जशी खेळाडूंचा सराव नाहीये तसा माझा देखील नाहीये. अगदी 6-7 महिन्यानंतर पहिल्यांदा माईक हातामध्ये पकडलाय. जर काही चुका झाल्या तर क्षमा असावी. साई मसने. बॉल सीमा पार. पेटन स्ट्रोक आहे साई मसनेचा. शॉर्ट टर्म पुल खूप छान पद्धतीने करतो. रोहित शर्माची आठवण करून दिली आणि बॉलला पाठवलंय. 6 धावांसाठी षटकार. दोन्ही खेळाडूंनी षटकारांनी आपलं खातं ओपन केलंय. एका बाजूला छोटा पॅकेट बडा धमाका गणेश मसने तर एका बाजूला षटकार किंग म्हणून ज्याची ओळख येतो साई मसने. हार्ड हिटर फलंदाज आहे. बॅकबोन ऑफ JKCC टीम ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो आणि त्याने मात्र स्वतःची ओळख दाखवून दिली आहे. आज ऑन ड्युटी आहे तो. त्याला वेळ देखील नव्हता. त्यांनी स्पष्ट सांगितलं होतं की मला जमणार नाही परंतु आपल्या संघासाठी की त्याला माहिती आहे की लहान लहान मुलं खेळण्यासाठी धोत्रे इथे पोहोचलेत 1 वाजता आणि त्यांच्या प्रेमापोटी आपल्या संघासाठी तो मात्र धावून आला आणि पहिल्या चेंडूवर षटकार लगावलाय. षटकाराच्या मदतीने 13 धावा धावफलकावर. 13 रन्स ऑन स्कोर बोर्ड. पुढे सरसावून डान्सिंग डाऊन ती विकेट खेळण्याचा प्रयत्न होता. डायरेक्ट हिटची संधी मिस झाली आहे. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि साईचं कौतुक करेल रनिंगच्या बाबतीत कारण तो एक चांगला धावपट्टू आहे. महावितरण विद्युतच्या माध्यमातून सातत्याने तो दरवर्षी प्रथम क्रमांक पटकावतो महाराष्ट्रामधून आणि मोठमोठ्या नॅशनल लेवलच्या टुर्नामेंटसाठी तो पात्र होतो. ह्या वर्षी देखील त्याने तो विक्रम केलाय. मागच्याच आठवड्यामध्ये वाशी येथे त्याची रनिंगची कॉम्पिटिशन होती आणि तिथे देखील त्याने गोल्ड मेडल पटकावलंय. त्यामुळे चांगली रनिंग बिटवीन दोन्ही खेळाडूंमध्ये. एका षटकाचा खेळ झालाय समाप्त. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 15च्या घरात. 15 धावा धावफलकावर.
KTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह भरवली गेली आहे. आमच्या अगदी जवळचे मित्र अजिंक्य पवार, त्यांचं देखील कौतुक, चांगली क्वालिटी क्लिअरिटी. मी अजिंक्यला काल फोन केला होता की यूट्यूब लाईव्ह आहे की नाही, त्याचं लगेचच उत्तर आलं की हो, पावसामुळे पहिल्या दिवशी नव्हतं, परंतु त्याच्यानंतर मात्र चांगलं प्रक्षेपण, थेट प्रक्षेपण बघायला मिळतंय धोत्रेकरांच्या माध्यमातून. राष्ट्रवादी काँग्रेस आयोजित ही भव्य दिव्य स्पर्धा अगदी मैदानाच्या चहूबाजूने आपण बघू शकता हिरवगार जंगल फॉरेस्ट बघायला मिळतं आणि हिरवगार क्रीडांगण. कोणत्याही संघाला अजय सर काय हवं असतं तर एक चांगलं क्रीडांगण हवं असतं, चांगलं आयोजन हवं असतं. आम्ही स्वतः आयोजक आहोत आणि आम्ही बघू शकतो धडपड या सर्व आयोजकांची. चांगल्या सुंदर चमचमणाऱ्या ट्रॉफीज आणि भरपूर सारी पारितोषिकं बघायला मिळत आहेत. आय थिंक मालिकावीरासाठी देखील सरप्राईज गिफ्ट आहे, शूज देखील असतील फलंदाज गोलंदाजांसाठी. दुसरं षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज योगेश तयार होतोय. पहिलं षटक थोडंसं महागडं हाताळलं पंकजने, पॉवर प्लेचं षटक होतं, 15 धावा खर्च केल्या. दुसरं षटक घेऊन गोलंदाज, पहिला चेंडू घेऊन योगेश. बॅटची आतली कडा घेतली परंतु यष्टीरक्षक तैनात ते प्रसाद, चांगली किपिंग पाहायला मिळाली आणि हा आलाय डॉट बॉल. चांगली सुरुवात केली आहे आपल्या षटकाची योगेशने. असेच आपल्या भात्यातील एक एक अस्त्र बाहेर काढावे लागतील. ज्या चुका केल्या होत्या पंकजने तशी कुठेतरी भरपाई करावी लागेल. नेक्स्ट बॉल, गणेश तयार. इथे तप्पा पडल्यावर उसळी घेतली आहे परंतु पंच आपल्या जागेवर तटस्थ. आय थिंक 1 भाऊंचा इशारा पंचांच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी योगेश. ज्या गणेशने षटकाराने सुरुवात केली होती कुठेतरी त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला योगेशने. तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा योगेश. इथे स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, समोर केसला क्षेत्ररक्षक आहे. एक धाव आणि एकच धाव. चांगली फिल्डिंग, चांगले एफर्ट्स, धडपड पाहायला मिळते पंकजच्या माध्यमातून, ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं. जय ताडोबा कळम संघ म्हटला तर एक चांगला संघ आहे. हार्ड हिटर, मोठमोठे फलंदाज या देखील संघातून बिलॉंग करतात. पंकज असेल, प्रसाद असेल, तन्मय आणि भरपूर सारे युवा खेळाडू. त्यामुळे एक मोठी बलाढ्य धावसंख्या यांच्या समोर उभी करावी लागेल. इथे टप्पा पडल्यावर चेंडू खालीच राहिला. चांगली गोलंदाजी, धारदार गोलंदाजी सुरू येते योगेशच्या माध्यमातून. आतापर्यंत मला वाटतं त्यांनी 4 चेंडूमध्ये 3 चेंडू निर्धाव हाताळलेत आणि एका चेंडूवर 1 धाव खर्च केली आहे. म्हणजे 4 चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्च केली आहे. या एका धावेच्या मदतीने धावसंख्या 16. 5वा बॉल योगेशचा, समोर साई. इथे व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यात चेंडू आला नाही. 1 धाव कंप्लीट. दुसरी धावेचा प्रयत्न, यस नो वेट. हे कॉलिंग महत्वाचं आहे आणि ते कॉलिंग इथे चुकलंय. धावचीच्या स्वरूपात माघारी परतावं लागली ते साईला. कुठेतरी पहिली धाव घेताना साई थांबला आणि त्याचे परिणाम मात्र त्याला धावचीच्या स्वरूपात माघारी परतावं लागेल. एक मोठा हादरा लागला इथे जय कोलमामाता शेलू संघाला साईच्या स्वरूपात आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी संघाचा कर्णधार तारणहार कॅप्टन कुल राजू तरे हा खेळपट्टीवर रवाना होतोय. नवीन सीझन म्हटलं की अजय सर कुठल्याही खेळाडूंचा सराव नसतो, परंतु कुठेतरी एक खेळाची उत्कंठा असते, आतुरता असते की आपल्याला कुठेतरी खेळायचं आहे. कधी एकदाची हँडविल पडते आणि कधी टुर्नामेंट सुरू होतात. ही सर्वांची इच्छा असते. ह्या टुर्नामेंटसाठी अक्षरशः शेलू संघ म्हणजे प्रत्येक संघ वाट पाहत होता, परंतु जय कोलमावता शेलू संघ आतुरतेने वाट बघत होता या धोत्रे टुर्नामेंटची. आणि फायनली त्या स्पर्धेमध्ये खेळतात. रिझल्ट काही येऊ दे पण आपल्याला खेळायचंय, आपल्याला लढायचंय. व्हेरी गुड बॉलिंग योगेश. लास्ट बॉल, शेवटचा चेंडू. डावी यष्टी अगदी थोडक्यात हुकली आहे, कदाचित उडाली असती परंतु पंच आमच्याकडे वळतायत. इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्राची 1 धाव. 17 धावा धावफलकावर, 18 धावा धावफलकावर. ज्या योगेशने आतापर्यंत 5 चेंडू चांगले हाताळले त्याच्या भातातील त्याच्या ओव्हर मधला हा अंतिम चेंडू असेल आणि त्याच्या समोर असेल राजू तरे. जोरदार अपील पाहायला मिळते आणि पंचांचं बोट आकाशाकडे. इट इज आउट. अंपायर डिसिजन विल बी लास्ट. पंचांचा निर्णय हा अंतिम असेल. अगदी निराश पावलांनी राजू तरे तंबूच्या आश्रयाला परततोय. आणखीन एक गडी गारद झालाय राजूच्या स्वरूपात. साई आणि राजू ही जोडी मात्र तंबूमध्ये परतली आहे.
गणेशने चांगली सुरुवात केली होती या इनिंगची, या सत्राची षटकाराने. तो अजूनही तग धरून आहे खेळपट्टीवर, त्याच्याकडून भरपूर साऱ्या अपेक्षा असतील, परंतु कमबॅक केलं इथे योगेशने. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा होत्या आणि सेकंड ओव्हरमध्ये फक्त 3 धावा खर्च केल्यात. व्हेरी गुड बॉलिंग. टीम वर्क म्हणजे नक्कीच मान्यवर पाहुणे इथून रजा घेत आहेत, त्यांचे देखील हार्दिक सहर्ष स्वागत. धन्यवाद असतील की आपण आपला अमूल्य वेळ दिला या स्पर्धेसाठी. राष्ट्रवादी चषक या स्पर्धेच्या माध्यमातून आपले गोडगोड कौतुक असतील. 2 ओव्हरचा खेळ झाला समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 9च्या सरासरीने 2 गड्यांच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करत असताना जय कोलमामाता शेलू संघाची धावसंख्या 18च्या घरात, 18 रन्स ऑन स्कोर बोर्ड. अगदी हिरवगार क्रीडांगण आहे. जर कदाचित ग्राउंड शॉट खेळले तर चौकार लवकर जाणार नाहीत, त्यामुळे या ग्राउंडवर 40 धावसंख्या देखील पुष्कळ आहे, मला तरी असं वाटतंय. न्यू बॉलर गोलंदाजी मार्कवर, नवीन गोलंदाज साहिल उजव्या हाताचा आणखीन एक चांगला गोलंदाज आहे. हल्ली प्रत्येक संघ यंग खेळाडूंना संधी देत असतो आणि त्यातलाच एक नाव म्हणजे साहिल. साहिल नाव म्हटलं की लगेच साहिल लोंगले आठवतो. हा साहिल बघू आपल्या संघासाठी काय करतो. पहिलाच बॉल, स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट. डीप मध्ये फिल्डर आहे आणि एकच धाव. मी मगाशीच उल्लेख केला की हिरवगार क्रीडांगण आहे, कदाचित ग्राउंड शॉट म्हटलं की चौकार लवकर येणार नाही, धावा येणार नाहीत. जर तुम्ही जोराने प्रहार केला तर षटकार मात्र नक्कीच मिळू शकतात. या पहिल्या चेंडूवर एक धाव आली आहे, स्ट्राईक रोटेट झाली आहे आणि जो न्यू बॅटर गेला होता खेळपट्टीवर निलेश उर्फ लिंबू आता स्ट्राईकवर असेल. साहिलचा दुसरा बॉल, ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, अगदी डोळे मिटून बॅट फिरवली होती निलेशने. डॉट बॉल आलाय. पहिल्या चेंडूवर एक धाव, त्याच्यानंतर आलेला निर्धाव चेंडू, धाव संख्या 19. कुठेतरी 40 प्लस धावा कराव्या लागतील जर तुम्हाला आव्हान द्यायचं असेल कळम संघाला. इथे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, डीप मध्ये फिल्डर आहे, एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न, थोडीशी फंबलिंग पाहायला मिळाली. जिथे एक धाव होती तिथे 2 धावा मिळाल्या. या 1-1, 2-2 धावा देखील फार महत्वाच्या असतील या सामन्यामध्ये. दोन्ही संघ ताकदवर तितक्याच ताकदीचे, बलाढ्य. जय ताडोबा कळम आणि त्यांच्या विरोधात खेळत असताना जय कोलमामाता शेलू. साहिल पुन्हा एकदा सज्ज होईल पुढचा चेंडू घेऊन. इथे उजव्या स्टिकच्या बाहेर चेंडू. टप्पा पडल्यावर अतिरिक्त उसळी देखील घेतली चेंडूने आणि पंच गोलंदाजाला दंडित करतायत. हा आणखीन एक वाईड बॉल. 22 धावा धावफलकावर, 22 रन्स ऑन स्कोर बोर्ड. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. अजूनही साहिलच्या भात्यातील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. निलेश मसने पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न असेल का तर नाही, एकच धाव. गणेश आणि निलेश ही जोडी खेळत असताना 23 धावा धावफलकावर. कुठेतरी धावांना रोख लावण्यात यश आलं इथे गोलंदाजांना कळम संघाच्या. जिथे सुरुवात चांगली केली होती, 15 धावा होत्या एका ओव्हरमध्ये, तिथे कुठेतरी धाव संख्या धीमी होताना पाहायला मिळते. इथे गणेश मसने हात खुले करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, इथे झेल ड्रॉप केलाय. कॅचेस विन दी मॅचेस, पकडोगे कॅच तभी तो जीतोगे मॅच. 2 धावा, अत्यंत महत्वाच्या 2 धावा असतील. 25 धावा धावफलकावर. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर, तिसऱ्या षटकातील हा अंतिम चेंडू. आपण पाहतोय सन्माननीय सुधाकर भाऊ घारे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित असलेला हा राष्ट्रवादी चषक. लास्ट बॉल देखील वेगाने फटका खेळायचा होता, परंतु डॉट बॉल आलाय आणि 25 धावा धावफलकावर, 25 रन्स. मागच्या 2 ओव्हरमध्ये फक्त 10 धावा आल्यात. पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा होत्या, 25 धावा, परंतु अजूनही 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. अगदी शेवटच्या चेंडूवर देखील खेळ बदलू शकतो. या 6 चेंडूमध्ये कमीत कमी अजय सर मला वाटतं 12-15 धावा यायला हव्यात. एक फायटिंग स्कोर उभा करू शकेल का जय कोलमामाता शेलू संघ? कॅपॅबिलिटी आहे निलेश आणि गणेश मध्ये, परंतु स्वतःला सिद्ध करावं लागेल.
प्रत्येक आयोजक वर्षातून एका दुसरी टुर्नामेंट भरत असतात, म्हणजे अभिनय तो कभी नाही. संपूर्ण एक वर्ष 365 दिवस तुम्हाला या स्पर्धेची, या शृंखलेची वाट पाहावी लागेल. 3 ओव्हर 25 धावा, शेवटचं षटक. स्वतः मला वाटतं संघाचा कर्णधार प्रसाद, भरपूर सारा अनुभव त्याच्याकडे, चांगली गोलंदाजी करावी लागेल. आणि त्याच्या समोर जय कोलमामाता शेलू संघाचा आणखीन एक जुना जाणता खेळाडू, ज्याच्याकडे देखील चांगला अनुभव आहे, निलेश, सर्वांचा लाडका. 6 बॉल, शेवटचे 6 बॉल, 25 धावा धावफलकावर. पहिला बॉल घेऊन प्रसाद आणि त्याच्या समोर असेल निलेश. इथे फटका चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक तैनात. वॉट कॅच, जबरदस्त झेल. माघारी परतावा लागेल निलेशला. पहिल्याच चेंडूवर इथे विकेट मिळवली आहे गोलंदाज प्रसादने. अगदी फ्लॅट स्ट्रोक खेळला होता निलेशने आणि अगदी त्याच पद्धतीने कॅच कॅरी केली आहे क्षेत्ररक्षकाने. या अगोदर एक झेल ड्रॉप केला होता, परंतु त्याच्यानंतर मात्र चांगला झेल पकडलाय. नवीन फलंदाज प्रेम खेळपट्टीवर रवाना झालाय. शेवटच्या 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 25 धावा धावफलकावर. लास्ट 5 बॉल्स टू गो. प्रसाद टू प्रेम. इथे बॅटची कडा घेतली आहे, डायरेक्ट हिटचा प्रयत्न केलाय. धावचीची संधी होती, एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. धावांची गरज आहे, धावा कशाही येऊ देत, परंतु त्या यायला हव्यात. आणि या फुकटच्या 2 धावा मिळाल्या. नक्कीच बाळा थोडासा आजारी होता. एका महिन्यानंतर 24 दिवसांनी आय थिंक तो परतलाय खेळपट्टीवरती आणि चांगला खेळ त्याच्या देखील माध्यमातून. 2 धावा आल्यात प्रेमच्या बॅटमधून. नेक्स्ट बॉल प्रसाद. हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होईल का, तर नाही, थांबवलंय. स्वतःकडे स्ट्राईक घेतली गणेशने. तीन चेंडू आणि 28 धावा, 28 रन्स. खेळ कसा बदलतो बघा, जसा सरडा रंग बदलतो तसा हा खेळ बदलतो. पहिल्या चेंडूवर षटकार होता, पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा होत्या आणि त्याच्यानंतर मात्र फक्त 28 धावा. शेवटचे 3 चेंडू. खालीच राहिला चेंडू अगदी टप्पा पडल्यावर आणि हा देखील चेंडू आलाय डॉट. शेवटचे 2 चेंडू. या 2 चेंडूमध्ये कमीत कमी एक मोठा फटका कंपल्सरी यायला हवा. जर तुम्हाला फाईट करायची असेल या मॅच मध्ये तर ॲटलिस्ट एक मोठा फटका गणेशकडून अपेक्षित आहे. परंतु गोलंदाजी मार्कवर प्रसाद. हळूवार पद्धतीने चेंडू हाताळला आणि इथे धावचीच्या स्वरूपात गणेशला माघारी परतावा लागेल. 28 रन्स. धावसंख्या तिथेच स्थिगावली 28च्या घरात. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. या इनिंग मधला हा अंतिम चेंडू असेल. समोर प्रेम, नॉन स्ट्राईकला यश आणि शेवटचा चेंडू घेऊन जय ताडोबा कळम संघाचा कर्णधार प्रसाद बदे. या पहिल्या इनिंग मधला पहिल्या सत्रातला शेवटचा चेंडू. प्रसाद टू प्रेम. इथे हवेमध्ये चेंडू आहे आणि बॅटची कडा. झेलबाच्या स्वरूपात प्रेम देखील माघारी परतलाय. अशा पद्धतीने पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 28. येणारे 24 चेंडू आणि जिंकण्यासाठी 29 धावांची गरज असेल, ती म्हणजे जय ताडोबा कळम या संघाला. आणि या आपण पुन्हा एकदा ऐकूयात ज्यांचा गोड आवाज सगळ्यांनाच आवडतो, आपल्या सर्वांचे लाडके, आमच्या अगदी जवळचे मित्र सर अजयजी डायरे यांना. थँक्यू.
विजयासाठी 29 धावसंख्येचं टार्गेट इथून सेट झालंय टीम जय ताडोबा कळम टीमचं. येणारे 24 बॉल 29 धावसंख्येची गरज असेल. काही होऊ शकते या मॅच मध्ये. अजूनही या खेळपट्टीवरती लो स्कोर मॅचेस आम्ही टफ होताना पाहिल्यात. जिंकण्यासाठी 29 धावा जरी कमी वाटत असला तरी अविरशा इलेक्ट्रिकल्स जय कोळंबमाता शेळू टीमने जर गोलंदाजी सुरुवातीपासून टिचून मारा केला तर जय ताडोबा कळम संघालाही त्यांना इथून थांबवता येईल 29 धावसंख्येपासून. आणि पहिल्या पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी मार्क वरती सज्ज होतोय जे के शेळू संघाचा प्रेम मसने. खरं तर भारत देशामध्ये सर्वाधिक प्रसिद्ध असणारी भारत देशातील टेनिस बॉल क्रिकेटची सर्वात मोठी स्पर्धा ISPL मध्ये कर्जत तालुक्यामधून गतवर्षी साहिल लोंगले दाखल झाला होता आणि या वर्षीचं कर्जत तालुक्यामधील ISPL चं गोल्डन तिकीट मिळालंय ते मात्र शेळू संघाच्या प्रेम मसने या खेळाडूला. आणि तोच प्रेम मसने सध्या गोलंदाजी मार्क वरती सज्ज आहे. लाईव्ह स्क्रीन वरती तुम्ही बघू शकता भारत देशातील नंबर 1 स्पर्धा ISPL चं गोल्डन तिकीट मिळवणारा कर्जत तालुक्यातील आणखीन एक यंग टॅलेंटेड उगवता सितारा शेळू संघाचा प्रेम मसने. आणि तोच गोलंदाज पहिल्या ओव्हर मध्ये गोलंदाजी मार्क वरती आहे. समोर पंकज बदे. पहिली लढाई पहिली ओव्हर 29 धावांचं लक्ष आणि आता दमखम दाखवावं लागेल. प्रेम मसने ISPL मध्ये गोल्डन तिकीट मिळवलंय आणि आता कामगिरीवरती लक्ष आहे ते मात्र संपूर्ण कर्जत तालुक्याचं. राऊंड द विकेटने समोर पंकज यंग टॅलेंटेड टच मध्ये असणारा खेळाडू प्रेम मसने. राऊंड द विकेटने पहिला बॉल पहिलाच बॉल हवे चेंडू पकडले कॅच आणि गोल्डन विकेट. पंकज बदेला इथे माघारी पाठवलं. 29 धावा देखील वाचवण्यासारखे आहेत आणि पहिल्याच बॉल वरती मिळवलेली विकेट दाखवत असताना प्रेम मसने या वर्षीच्या सीझन मध्ये पहिली विकेट जे के शेळू संघाने दिलाय. कळम संघाला पहिला आदरा. पंकज इथे शून्यावरती आउट झालाय. जर का कॅचेस हवेत गेल्या कॅचेस पकडल्या तर संघाला 29 धावा वाचवता येतील. बाउंड्रीज जर अडवल्या तर 29 धावा करताना देखील मोठा संघर्ष घडेल कारण इथे चौकार सहजासहजी जात नाहीत. जर का षटकार थांबवले चौकार थांबवले तर 29 धावा करताना सुद्धा जय ताडोबा कळम संघाला फार मोठी लढाई द्यावी लागेल. योगेश आलेत ज्याने बॉलिंग करताना टीमला कमबॅक करून दिलं होतं. 15 नंतर 3 धावांची ओव्हर टाकली होती. तो जय ताडोबा कळमचा योगेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि साथीला येतो नॉन स्ट्रायकर एंडला तन्मय. हा डिटर फलंदाजी जय ताडोबा कळम संघाची. लागला तर षटकार अशी स्ट्रॅटेजी नेहमी असते पण आज या मैदानावरती 29 40-45 धावा करताना मॅचेस टफ झाल्यात रफ टफ झाल्यात आणि आता योगेश उतरला आणि समोर येतो प्रेम मसने यंग टॅलेंटेड. आणि येत्या ISPL मध्ये कदाचित प्रेम मसनेचा जर परफॉर्मन्स झाला तर कदाचित तोही भारतातील सर्वात मोठ्या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा कर्जत तालुक्याचं नाव करण्यासाठी सज्ज असेल. खोला चेंडू होता समोर होता रनआउटची चान्स. थोडंसं तालमेल बिघडलं होतं. थोडा अलर्ट 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 राहावं लागेल. जर का आपल्या संघाला जिंकायचं आहे तर विकेट पाहिजेत कारण विपक्षी टीमच्या विकेट सातत्याने येणारे डॉट बॉल प्रेशर क्रिएट केलं तर अविरशा इलेक्ट्रिकल जे के शेळू टीमला इथून जय ताडोबा कळम संघाला थोडं बॅकफुटवर ढकलता येईल कारण कळम संघाकडे डीप बॅटिंग लाईन आहे. खूप सारे बॅट्समन आहेत जे मात्र टीम मध्ये आज दाखल आहेत. 2 बॉल कुठलीही धाव नाही. 0 धावा आहे धावफलकावरती. प्रेमचा चेंडू आणि षटकार आला योगेशच्या बॅट मधून. जय ताडोबा कळम संघाचा हे षटकार थांबवावे लागतील कारण सिंगल डबलने सामना शेवटापर्यंत घेऊन जाता येईल. जर का सिक्सर आले तर मात्र हा चेस थांबवणं थोडं कठीण होईल. 3 बॉल धावा 6. सुरुवात करतोय तो योगेश. आज जय ताडोबा कळम संघासाठी ॲज अ बॉलर म्हणून ज्याने आपल्या गोलंदाजीची छाप सोडली त्याने फलंदाजीवर गेल्या गेल्या देखील सिक्सर मारलाय. जय ताडोबा कळम संघाचा यावर्षी
जर इन्फॉर्म कोण असेल तर तो योगेश. पहिल्याच बॉल वरती पंकज आउट झाला, पण त्यानंतर योगेशने एक बॉल जाऊ दिला, पण त्यानंतर आपल्या बॅटिंगची झलक दाखवली आणि ठोकलाय तो सिक्सर. 3 बॉल 6. प्रेम मसनेला कमबॅक करावा लागेल. संघाला आणखी 3 बॉल मध्ये जर एखादी विकेट मिळून दिली तर मात्र पुन्हा एकदा तोडीस तोड आणि 50-50 लेवल मध्ये मॅच चालेल. शॉट योगेशचा, समोर खेळाडू पकडले कॅच साई मसनेने. 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक झटका. फलंदाज बाद. योगेश दुसरी विकेट प्रेम मसनेच्या खात्यात. ISPL चं गोल्डन तिकीट मिळवणारा हा खेळाडू कर्जत तालुक्यातील पहिली स्पर्धा खेळतोय आणि त्या स्पर्धेमध्ये देखील आपल्या गोलंदाजीने पूर्णपणे प्रभावित करत असताना इम्प्रेसिव्ह बॉलिंग विथ 2 विकेट, 6 रन आणि 4 बॉलच्या समाप्तीनंतर आता कर्णधार सोपान मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉल 6 धावा. पहिल्याच ओव्हर मध्ये सिक्सर तर जरूर आलाय, पण हे मैदान धोत्रेवाडीचं गोल मैदान आहे, इथे सामना फिरायला वेळ लागत नाही. आणि 4 बॉल 2 विकेट 6 धावा. सोपान आता मैदानाच्या आतमध्ये चाललाय. सामना सोप्पा आहे आणि कळंब संघाचा सोपान मैदानाच्या आतमध्ये. टी शर्ट वरती नाव तसंच आहे, सोप्पा. आणि सामना देखील महाराष्ट्र पोलीस दलामध्ये कार्यरत आहे सोपान. आज आपल्या संघासाठी ॲज अ कॅप्टन म्हणून नाही तर ॲज अ बॅटर म्हणून आता कामगिरी कशी असेल. 29 धावांचं टार्गेट आहे, म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये 7.25 अर्थात 7-7 धावा. आणि प्रेम मसनेने दाखवले आपल्या गोलंदाजीची किमया त्याने दाखवली आणि 4 बॉल मध्ये फक्त धावा दिल्यात 6. सोपानचा शॉट ऑन साइडला. समोर खेळाडू राजू पोहोचलाय. चेंडू आता ते दुसऱ्या धावेसाठी डेंजर ठरेल का ही धाव. आणि फलंदाज नंबर 3 फलंदाज बाद. तन्मय इथे शून्यावरती आउट. एकही धाव न करता, एकही चेंडू न खेळता तन्मयला इथून परतावं लागेल. आणि JK शेळू संघाने 29चं टार्गेट वाचवण्यासाठी कंबर कसली आहे. 3 विकेट पहिल्या 5 बॉल मध्ये आउट केल्या. धावा आहेत फक्त 7. 3 विकेट कमावल्यात जय ताडोबा कळंब संघाच्या. 2 आधी आपण पाहिल्या आणि आता ही रनआउटची. तन्मय एकही बॉल खेळला नाही. प्रयत्न होते, पण आता इथून विकेट टिकवाव्या लागतील. दावा करणं त्याच्यापेक्षा विकेट टिकवणं एक नवीन आव्हान जय ताडोबा कळंब टीम कडे असे संदेश मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतोय. प्रेम मसनेने खतरनाक बॉलिंग केली. एक षटकार जर सोडला तर बाकी टाकलेले 4 चेंडू, त्या 4 चेंडूवरती 3 विकेट अर्थात 1 रनआउट आहे, पण 2 विकेट प्रेम मसनेच्या खात्यात आहे. JK शेळू संघ यावर्षी नवीन यंग टॅलेंटेड बॉलर प्रेम मसने आणि आपल्या संघाला सीझनची सुरुवात देखील तेवढीच भारी करतोय. पण संदेश आणखीन एक यंग टॅलेंटेड जय ताडोबा कळंब संघाचा शेवटच्या बॉलवर. लास्ट बॉल हवेत. 4थी विकेट. पहिल्या ओव्हर मध्ये 3 विकेट मिळवल्यात प्रेम मसनेने. ISPL चं तिकीट मिळवणारा हा गोल्डन खेळाडू शेलू संघासाठी 3 विकेट कमावता आणि टोटल विकेट आउट झाला जय ताडोबा कळंब संघाच्या 4. 29 धावा फार कमी वाटत होत्या. जोरदार टाळ्यांनी आता मैदानाच्या आतमध्ये प्रसादला जावं लागेल. किती वेळ वाट पाहणार, कारण 4 विकेट आउट झालेत. परिस्थिती आता थोडी बदललेली आहे, कारण 7 धावा आणि 4 विकेट म्हणजे 18 बॉल मध्ये रन्स करायचे. तिथून जिंकण्यासाठी अजूनही 22. 18 बॉल 22 मोठा संघर्ष आहे. 18 बॉल 22 साठी 4 विकेट आहेत. म्हणजे जर का शेळू संघाने या ओव्हर मध्ये आणखी 1-2 विकेट मिळवल्या तर मग ऑल आउटचा खतरा आणि टार्गेट सोपं वाटतंय. पण आता थोडी परिस्थिती आपल्या बाजूने झुकवली आहे JK शेळू संघाने. जय ताडोबा कळंब संघाने आधी गोलंदाजीने शेवटच्या 3 ओव्हर मध्ये आपल्या गोलंदाजीची धार दाखवली. आता 18 बॉल मध्ये 22. साई मसने ओव्हर नंबर 2 मध्ये. फिल्डिंगची जी काही मर्यादा होती पॉवर प्ले मध्ये ती आता लांबवण्यात येईल. 5 खेळाडू सर्कलच्या बाहेर असतील. त्यामुळे आता प्रेम मसनेच्या सक्सेसफुल ओव्हर नंतर अवीर शाह इलेक्ट्रिकल्स
जे के शेळू संघ साई मसनेकडे ओव्हर नंबर 2 आणि प्रसाद आणि त्याच्या साथीला फलंदाज सोपान. आता या जोडीवरती जय ताडोबा कळम संघाची फलंदाजी निर्भर आहे. जर का या दोघांना माघारी पाठवलं तर मात्र अडचणी वाढतील टीम जय ताडोबा कळम संघाच्या. 18 बॉल 22. गेम इज ऑन. फर्स्ट बॉल फुल टॉस, षटकार. फुल टॉस वरती षटकार मारलाय तो सोपानने. सोपानने षटकार मारलाय म्हणजे तन्मयला आउट केल्याचं दुःख नसेल. 17 बॉल आणि 16 धावांची गरज आहे. विकेट पाहिजेत, डॉट बॉल पाहिजेत. 17 बॉल 16 ची गरज. पुन्हा एकदा शॉट. वन मोर सिक्सर. बॅक टू बॅक षटकार. 2 बॉल 2 षटकार. तन्मयने एकही चेंडू खेळला नाही. सोपानने खरं तर धावता धावता त्याला रनआउट केलं, पण आता त्या तन्मयच्या बॅटिंगची भरपाई या 2 सिक्सरने सामना आता पूर्णपणे ताब्यात घेण्याचा प्रयत्न सोपानच्या माध्यमातून, कारण जिंकण्यासाठी फक्त 10 धावांची गरज आहे 16 चेंडू मध्ये. 16 बॉल आणि 10 धावा. वाह, षटकार हॅट्रिक. टाय होऊन जाऊ द्या सोपानच्या बॅटिंग साठी. जय ताडोबा कळम संघाचा विस्फोटक आक्रमक फलंदाज सोपान. 3 षटकार त्याने लगावले आणि 18 धावा या ओव्हर मध्ये आला. फक्त 4 धावांची गरज आहे. 4 विकेट मिळवलेली परिस्थिती सोपानच्या 3 षटकारांनी बदलली आणि कळमच्या फलंदाज असं आहे की लागला की षटकार. 3 षटकार ठोकले. आता अवघ्या 4 धावा वाचवायच्यात. आता चेंडू भरपूर आहेत, तरी डगआउट मध्ये अजून 12 शिल्लक आहे. साईचा हा चेंडू आणि मागे चेंडू चालला विजयाचा. वाईट प्लस चौकार. सामना संपलाय, जिंकलाय तो मात्र जय ताडोबा कळम.